मालवणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरावरच निलेश राणे यांनी धाड टाकली। यावेळी घरामध्ये पैसे आढळलेत। भाजपच्या पदाधिकाऱ्यावर पैसे वाटप करण्याच्या तो तयारीत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। निलेश राणे यांनी याचा एक लाईव्ह व्हिडिओ तयार करत हे स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे। यावेळी त्यांनी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा बोलावलेलं आहे। तो रणजित देसाई अरे साहेब निवडणूक अधिकारी आहे। हो सर सांगितलं। याच्या कुडाळचे तो पप्या तवटे, तो रुपेश कानडे, तो मोहन सावंत, तो रणजित देसाई, त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते पैशाचं वाटप करायचं। ते अंगावर पैसे घेऊन वाटप करतात सगळीकडे। ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा। मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार। मी आपल्यालाही सांगतो, मी परत तुमच्या कार्यालयामध्ये, मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे। मला काय तुम्ही कारवाई करताय, आणि नुसती एका घरात नाही, सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचं तरी तुम्ही जा, काही हरकत नाही। माझ्या घरात सर्च मारायची, माझ्या घरात सर्च मारा, काही हरकत नाही। पण हे किमान 8 ते 10 घरात या मालवणमध्ये सुरू आहे, आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे। तुम्ही योग्य ती कारवाई करा। मी उद्या येतो तुम्हाला भेटायला। चल, आता मी तुमच्याकडे हँडओव्हर करतो। माझं काम इकडे झालेलं आहे। बाकीचं तुम्ही आता बाकीची प्रोसिजर तुम्ही करा। मी मी उद्या येतो तुम्हाला भेटायला। तुझा काय संबंध आहे या घराशी? आणि ड्रायव्हर, मी बोललो तू वरती काय करतोय? मग तो चावी द्यायला आलो। आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं, म्हणजे बघत होतो, तर हे दोघं आतल्या खोलीत, जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल, हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते। त्यांना माहित नाही मी तयारीने आलो होतो। खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो। ते पळायचे सगळे मार्ग बंद होते। त्यांना जेव्हा कळलं ते गपचूप वरती बसले। त्या विजय केनवडेकरांची घमेंड बघा किती आहे। त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत। बसून दिवस रात्र 24 तास आम्ही आमची लोक लावणारच। याच्या कुडाळचे तो पप्या तवटे, तो रुपेश कानडे। दरम्यान वैभव नाईकांनी या प्रकरणामध्ये निलेश राणे यांच्यावरच आरोप केलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केनवडेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहरातले प्रचार प्रमुख होते, आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते। आणि त्यामुळे विजय केनवडेकर यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता, वाटप सुरू झालं होतं। आणि याच निलेश राणेंच्यासाठी त्यांनी सुद्धा वाटप केलं होतं। आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहेत, आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत। हे थोडे पैसे पकडलेत, परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मतदानाला, एका मताला पैसे वाटप होत आहे। यात शिंदे सेना सुद्धा कमी नाही आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त करतायत। आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका याआधी घेतली नाही, कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत। तर याच संदर्भात नवनाथ बन यांची देखील आता प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूयात। मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही। जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र रचतायत का, आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करतायत का, याचा देखील तपास होणं गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी आणि निवडणूक आयोगाने योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे। भारतीय जनता पार्टी पैसे वाटपावर विश्वास ठेवत नाही। आमचा लोकशाहीवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर संपूर्ण विश्वास आहे। भाजपला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र रचतात का, याचा तपास या निमित्ताने झाला पाहिजे।